उन्हाळ्याच्या दिवसात छान पोटाला थंडावा देणारी अशी खमंग काकडीची रेसिपी आज आपण केतकीज किचनमध्ये पाहणार आहोत। त्याकरता इथे मी 2 काकड्या सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतल्यात। आता पुढचा आणि मागचा देठ व्यवस्थित कापून घ्यायचा आणि नंतर तो काकडीला चोळून घ्यायचा। देठाच्या बाजूला जर काकडी कडवट असेल तर असं केल्यामुळे तो कडवटपणा नाहीसा होतो। त्यानंतर आपल्याला काकडी चांगली व्यवस्थित सोलून घ्यायची आहे। खमंग काकडीसाठी काकडी अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपण कोचे मारून काकडी चिरून घेऊ शकतो। अदरवाईज तुम्हाला जशा पद्धतीने जमतं तशा पद्धतीने काकडी अगदी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची। बाहेर खूप रणरणत्या उन्हातून आलं की जेवायचा कंटाळा येतो। अशा वेळेला जर आपण अशी काकडीची कोशिंबीर करून किंवा खमंग काकडी करून खाल्ली तर खूप बरं वाटतं। शक्य असल्यास तुम्ही ज्या वेळेला खमंग काकडी बनवून खाणार असाल त्याच्या थोड्याच वेळ अगोदर हे बनवून ठेवा, नाहीतर काकडी चिरून ठेवल्यावर त्याला पाणी सुटतं। आणि मीठ तर अगदी आयत्या वेळेलाच घालायचं आहे। आता ही काकडी आपण बारीक चिरून घेतली आहे, त्याच्यामध्ये दाण्याचं कूट, लिंबाचा रस आणि कोथिंबीर आणि मीठ मी घालून घेते। जर तुम्ही लगेच खाणार नसाल तर मीठ खाण्याच्या अगोदरच घाला, म्हणजे काकडीला पाणी सुटत नाही। सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर फोडणीला काय करायचं ते पाहूया। तुपाची छान जिरे आणि कढीपत्ता घालून मस्त खमंग अशी फोडणी आपल्याला बनवायची आहे। त्याकरिता मी एका तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचाभर तूप काढून घेते। जोवर आपलं तूप इकडे गरम होतंय तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा हिट करायला विसरू नका। हे पहा, तूप छान गरम झालेलं आहे। आता मी मस्त जिरे आणि कढीपत्ता घालून घेते। थोडी बारीक चिरलेली मिरची आता आपण घालून घेऊया। गॅस बंद करून घेऊया आणि सगळी फोडणी व्यवस्थित आपण आता एकत्र करून घ्यायची आहे। आता काकडीच्या मिश्रणावर ही फोडणी घालून घ्यायची, व्यवस्थित एकत्र करायचं आणि साधारण 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवायचं। आवडत असल्यास खवलेलं ओलं खोबरं थोडंसं तुम्ही इकडे घालू शकता। आहे ना बनवायला अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही खमंग काकडीची रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।